7 डिसेंबर ते 24 मार्च 2025 पर्यंत 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम तसेच 24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन या अनुषंगाने आज CMEचे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। या कार्यशाळेमध्ये TB विषयी माहिती देण्यात आली तर क्षयरोग केंद्र नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणपतराव मिरगोडे यांनी दिली आहे। या कार्यक्रमाला तालुक्यातील शासकीय वैद्यकीय अधिकारी व तसेच व्यावसायिक डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागतिक क्षयरोग दिन आहे, त्या निमित्तानं जो कार्यक्रम घेण्यात आला त्या निमित्तानं मी डॉक्टर तावडे, प्रायव्हेट प्रॅक्टिशनर हातगाव, या कार्यक्रमात प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचा खूप महत्त्वाचा रोल असतो। TB निर्मूलन या कार्यक्रमासाठी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर खूप महत्त्वाचा रोल असतो। त्या निमित्तानं आमच्याकडे येणारे जे पेशंट असतात त्यांचा एक्सरे करणं का थुंकी तपासणं हे सर्व तपासण्या गव्हर्नमेंटला फ्री मध्ये होतात आणि आम्ही या कार्यक्रमात जास्तीत जास्त सहभाग घेऊन हा कार्यक्रम कसा सक्सेसफुल करू याकडे आम्ही लक्ष देऊ। TB हा कधी ठीक होत नाही अशी जी गैरसमज आहे ती चुकीची आहे। TB हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे। त्यामध्ये ज्या रुग्णांना 2 आठवड्यापेक्षा जास्त वेळ ताप येतो, खोकला येतो, वजन कमी होतं किंवा थुंकीवाटे रक्त येतो, अशा संशयित रुग्णांनी लगेच जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन आपली थुंकीची तपासणी करावी व एक्सरे करावा आणि त्या जर निदान झालं तर त्याचा लगेच उपचार सुरू करावा आणि उपचारांती हा रोग पूर्णपणे बरा होतो। TB मुक्त भारत अभियाना अंतर्गत 100 दिवसीय क्षयरुग्ण मुक्त यासाठी आपण आज हातगाव येथे जागतिक क्षयरोग दिन 24 मार्चच्या अनुषंगाने हातगाव तालुक्याअंतर्गत जे काही खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आहेत, प्रायव्हेट प्रॅक्टिशनर, यांची आपण इथं CME आयोजित केली होती। या CME साठी आम्हाला जिल्हा स्तरावरून डॉक्टर मिरगोडे सर यांचं योगदान लाभलं। आज रोजी जे काही शासनाच्या गाईडलाईन आहेत, मार्गदर्शक सूचना आहेत, ते प्रायव्हेट प्रॅक्टिशनर यांच्यापर्यंत पोहोचाव्या हा त्याच्या मागचा उद्देश होता। खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला TB मुक्तसाठी प्रायव्हेट प्रॅक्टिशनर, खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांचा आपल्याला योगदान लाभत असते। शासनातर्फे आपण खाजगी संस्थेमध्ये सुद्धा मोफत एक्सरेची सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि या योजनांचा खाजगी वैद्यकीय व्यवसायापर्यंत सगळी इत्थंभूत माहिती जावी, गाईडलाईन त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या, जास्तीत जास्त क्षयरुग्ण डिटेक्ट व्हावे, त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी मदत व्हावी, यासाठी हे सेन्सिटायझेशन प्रोग्राम इथं आपण आयोजित केला होता। त्या कार्यक्रमाला हातगाव तालुक्यातील संबंध खाजगी वैद्यकीय व्यावसायिक इथं उपस्थित झाले होते। IMA चे सर्व प्रतिनिधी इथं उपस्थित झाले होते आणि सगळा या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। याच्यातून नक्कीच आम्हाला पुढे TB मुक्त हातगाव तालुका करण्यासाठी यांचा प्रायव्हेट प्रॅक्टिशनरचा आम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। धन्यवाद। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली बोधगया महाविहाराच्या मुक्तीसाठी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली। बोधगया हे भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झालेले पवित्र स्थळ असून महाबोधी महाविहार बौद्ध धर्मियांच्या धार्मिक श्रद्धेचं प्रतीक आहे। तथापि या ठिकाणी अन्य समुदायांचा हस्तक्षेप आणि महाबोधी टेम्पल कायदा 1949 मुळे बौद्ध समाजात असंतोष निर्माण झालाय। बीजेपी ने क्या किया? RSS बीजेपी ने क्या किया? अरे चोर है भाई, चोर है। अरे चोर है भाई, चोर है। अरे चोर है भाई, चोर है। महाबोधी महाविहाराच्या सन्मानात, महाबोधी महाविहाराच्या सन्मानात मी स्वाती गोनारकर। 1950 पासून जो कायदा लागू केलेला आहे सरकारने, तो कायदा रद्द करून नवीन कायदा मान्य व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। अशा ही छोटी अपेक्षा याच्यासाठी आहे आमची की आमचा विहार, आमच्या हक्काचं विहार जे आहे बुद्धांचं, ते आमचा बुद्ध अनुयायांकडे सोपित करण्यात यावे आणि आमचं जसं तुम्ही तुमच्या मंदिरावर ब्राह्मण आहे तसे ब्राह्मणांनी त्यांच्याच मंदिरावर राज्य करावं, आमच्या विहारावर त्यांचं अस्तित्व असू नये अशी आमची छोटी अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हे
रॅली इथे आयोजित केलेली आहे. स्वाती विश्वजित गोनारकर. वर्ध्यात जिल्हास्तरीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय, तर जिल्ह्यातील महिलांची मोठ्या संख्येनं वर्धिनी महोत्सवाला उपस्थिती होती. वर्ध्यात 22 ते 25 मार्च दरम्यान चालणारा हा वर्धिनी महोत्सव महिलांचं आकर्षणाचं खास केंद्र आहे. तर यावेळी महिला बचत गटाच्या वतीनं विविध स्टॉल लावण्यात आलेत. उमेद आणि जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानं आज वर्धा येथे वर्धिनी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमच्या सर्वांकरिता अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे की वर्धेतली उमेदची चळवळ ही पहिलेपासूनच ही बळकट राहिलेली आहे. यामधले समाविष्ट असलेल्या महिला अतिशय सक्रिय असून अतिशय चांगल्या पद्धतीच्या उत्पादन, चांगल्या वस्तू तयार करत असतात. त्यांनी तयार केलेल्या ह्या वस्तू आणि उत्पादनाला बाजारपेठ मिळाली पाहिजे याच्याकरता ही प्रदर्शनी आमच्या इथे प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. गोंदिया जिल्ह्यात आज जिल्हा नियोजन समितीची सभा असून या सभेला पालकमंत्री बाबासाहेब पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल आणि नियोजन समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समिती सभा पार पडणार आहे. या जिल्ह्यातच विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली होती, त्याचा आज आढावा घेण्यात आला. काय मात्रा काय आहे सर? नॉर्मल जर ॲक्विजिशन मध्ये लोक आले तर आपण ग्रामीण भागात 4 पट देतो आणि 4 पट ऑफ रेकनर नाही सर, रेडी रेकनर रेट और सेल्स स्टॅटिस्टिक्स विचेवर इज हाय. म्हणजे जे शेवटच्या जे रजिस्ट्री झाले असेल 3 वर्षाचे रजिस्ट्री आपण त्याचे ॲव्हरेज करून काढ आणि नाहीतर रेकनरचे रेडी रेकनरचे 4 आणि जर ॲग्रीमेंट मध्ये आले तर आम्ही 5 पट देतो. ॲग्रीमेंट मध्ये आले म्हणजे अच्छा, स्वेच्छाने आले तर 5 पट. त्याच्यात सर मग ते एनहान्समेंट साठी जाऊ शकत. 4 पट दिले तर ते एनहान्समेंट साठी जाऊ शकतात, 5 पट दिले तर मग जाऊ शकतात. इट इज जस्ट लाईक अ कन्सेंट ॲग्रीमेंट. तुम्हाला काय येईल का? नाही सर, सध्याच नाही म्हणजे शेतकऱ्यांच्याकडून काही गावं आहेत सर, ते थोडेफार तर राहणार बस तेवढेच, बाकी काही म्हणजे आउट ऑफ समजा हे 100% जर धरलं तर 95% मध्ये अडचण आहे का? नाही सर, 95% मोजणी झाली आपली. मोजणी म्हणजे दे आर ओके. येस सर, नो प्रॉब्लेम. आता तर हा एक ॲडिशनल बायपासचा हा विषय आम्ही टाकून घेऊ. आता याची आता दुसरा पार्ट आता हे मोजणी झाली, आता याच्या पेमेंट आणि पोझिशन घ्यायची म्हणजे प्रक्रिया केव्हापासून सुरू होईल? सर, सेटवर तयार केलेला त्या सॉफ्टवेअरमध्ये थोडी अडचण होते. म्हणजे जॉईंट मेजरमेंट रिपोर्ट जो येतो आहे तो फार उशिरा येतो. म्हणजे पहिले आम्ही मॅन्युअली सबमिट करायचो तर 2 आठवड्यात आम्हाला मिळून जायचं. आता जसं गोंदियातल्या काही गावांची मोजणी होऊन 2 महिने 3 महिने झाले, पण अजून सर रिपोर्ट आले. तर ही बाब नाही, पण कुठे कोणाकडे आहे तो प्रकार? FTSAR ऑफिस. तुम्ही जरा कलेक्टर यामध्ये असलं पाहिजे. एक तर फार मुश्किलीनं आम्ही गोंदियापर्यंत समृद्धी आणलेलं आहे, काय नाही तर कोणी सहज काही दिलेलं नाही आहे. आलेली वस्तू त्या म्हणजे आपण तशी कसंही करून वी हॅव टू मेक शुअर झालं पाहिजे. आणि गोंदियाला महत्त्वाच्या गोष्ट काय आहे तुम्ही पण लक्षात ठेवा, 4 लेन कनेक्टिव्हिटी याच्याशिवाय डायरेक्ट थ्रूआउट म्हणजे आपल्याला गोंदियाला मिळत नाही. गोमारा ते गोंदिया परत ते प्रॉब्लेम फॉरेस्टच्यामुळे काही ना काही राहणारच आणि बाकीच्या कुठलाही तुम्हाला 4 लेनचा रस्ता मिळत नाही. दिस हॅज टू बी अ प्रायोरिटी प्रोजेक्ट ऑफ एव्हरीबडी. जे संबंधित अधिकारी आहेत त्यांनी याला एकदम सिरियसली घेतलं पाहिजे. महाबोधी महाविहार प्रबंधन ऍक्ट 1949 रद्द करून बिहार राज्यातील बोधगया येथील महाविहाराचे प्रबंधन बौद्ध भिक्षू बौद्ध समुदायाला देण्यात यावं या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बौद्ध बांधवांनी मोर्चा काढत आंदोलन केलं. बोधगया येथील समितीमध्ये इतर कुठल्याही धर्माच्या नागरिकांचं सदस्यत्व राहू नये, तेथील प्रबंधन समितीमध्ये केवळ बौद्ध बांधवच असावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. लोकतंत्र बचाओ, देश बचाओ, लोकतंत्र बचाओ, लोकतंत्र बचाओ, लोकतंत्र बचाओ.